पेठ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या शिराळा कुंड साठवण बंधाऱ्यात पेठ शहरातील उत्तरेकडील सर्व गटारी पावसाळ्यात प्रवाही होऊन दूषित सांडपाणी थेट शिराळे धरणात मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सुमारे 15 वर्षांपूर्वी पेठ शहरापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर शिराळे कुंड साठवण तलाव बांधण्यात आलाय। 450 मीटर लांब व 25.40 मीटर उंच असलेले सुमारे 1.904 दघमी एवढी पाणी क्षमता असलेला साठवण बंधारा बांधण्यात आला। याने पेठ शहराची व परिसराची पाणी टंचाई दूर तर झालीच, मात्र सभोवतालच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळून शेती व्यवसाय व शेतकऱ्यात बऱ्यापैकी प्रगती दिसू लागली आहे। शहराची लोकसंख्या सध्या 10,000च्या आसपास असून संपूर्ण पेठ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या प्रमुख स्रोतात मात्र पावसाळ्यात पेठ शहरातील 6 लहान मोठ्या ओढ्याचे व गटेरींचे सांडपाणी हे थेट शिराळे साठवण तलावात जात असून या समस्येवर आजपर्यंत कोणतीही उपाययोजना झालेली नाही की या प्रश्न कुठे उपस्थित केला गेला नाही। नगरपंचायतने शहरात बहुतेक भागात सांडपाणी व्यवस्थेकरिता भूमिगत गटारींचे कामे पूर्ण केली आहेत, मात्र या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी थेट शिराळे धरणाकडे जाणाऱ्या सांडपाण्याकडे जाणाऱ्या मार्गाला सोडण्यात आल्याने हे सर्व मूलभूत मिश्रित पाणी धरणात जाते। यामुळे पेठवासियांचे आरोग्य प्रश्न धोक्यात आलाय। एस्पेराटी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पकारे, पेठ।